महाराणा प्रताप की जय। समाज की बात आती है तो नेता और अपना पद भूल जाना चाहिए। आप छोटे से छोटे समाज के कार्यकर्ता को अपने साथ बिठाइए। महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडल स्थापन किया उन्होंने। भगवान शिव ना होते तो कैलाश नहीं होता, प्रभु राम नहीं होते तो हनुमान दास नहीं होता, सूरज नहीं होता तो प्रकाश नहीं होता और राजपूत नहीं होते तो इतिहास नाही होता। महिला तर्फे फार फार धन्यवाद। त्यांना जे मागण्या आहेत त्या पूर्ण करत राहा। आपण मेळाव्यात ज्या मागण्या मागितल्या त्या पूर्ण होतील ही आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो। केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की वाडी तांड्यावर जे जे काही आमचा मागा असलेला जो समाज आहे त्याला विकास आता खऱ्या अर्थाने होईल अशी अपेक्षा। आपण सगळेजण एकत्र आल्यामुळे हा आर्थिक विकास महामंडळ आपल्याला भेटला। नमस्कार दोस्तों, आपका मंगल सबका मंगल, मंगल वार्ता चैनल के साथ। दोस्तों आज महाराणा प्रताप छत्रपति संभाजीनगर में आए दोस्तों। जैसे कि राजपूत समाज को वीर शिरोमणि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडल की स्थापना ये घोषणा की है सरकार ने, जो अभी की सरकार है फिलहाल, तो उसके मंत्री है बहुजन मंत्री जैसे कि अतुल जी सावे साहब, उसके बाद में माजी केंद्रीय मंत्री कराड़ जी सावे साहब, और हमारा जो राजपूत समाज है सकल राजपूत समाज छत्रपति संभाजीनगर का, तो पूरा समाज यहाँ पे आया है। अतुल जी सावे साहब इनका सत्कार करने के लिए, उसी के साथ में भागवत जी कराड़ साहब इनका सत्कार और उसी के साथ में ये दिखा रहा हूं मैं आपको महाराणा प्रताप जी का एक भव्य 700 पुतला है, इसका भी विमोचन होने वाला है दोस्तों कुछ ही दिन में। तो लेके चलता हूँ दोस्तों आपको सीधे से कार्यक्रम के अंदर। ये हमारे दोस्त भी आए हुए वहां पे, संजू मेवाल जी। आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं, फार मोठी जमेची बाजू परंतु यामध्ये एक मला एक खंत वाटते, एक प्रामाणिक मत काही फायदा घेत आहेत तुम्ही, जे सगळ्या घेतात आणि घरी बसून राहत आहेत, याच्याने पुढे जाणारे तुम्हाला पुढे भेटणार आहे, तुमचे तुळकच राहणार आहे। याच्या पुढे मी त्या सर्वांना जर वेळेवर येऊ शकले नसतील तर प्रत्येकाचं दायित्व आहे, ज्यावेळेस काहीतरी मोठे कार्यक्रम समाजाचे असतील, इंडिव्हिज्युअल कार्यक्रमाला नाही आहे आणि हाच विचार घेऊन तो मैं कम कर सकता हूँ, लेकिन जो कम योगदान दे रहा है उसको आप कम मत समझिए। हम सभी वरिष्ठ लोगों से हाथ जोड़कर विनती करते हैं कि आप छोटे से छोटे समाज के कार्यकर्ता को अपने साथ बिठाइए और उसका भी उतना ही योगदान समझिए। वो आपको अपने आप सम्मान देगा। सम्मान के लिए जो लड़ता है मैंने देखा उसको कभी कोई सम्मान नहीं मिलता है। आप कार्य करो, सम्मान आपको अपने आप मिलेगा। आपके समाज के लोग नहीं, बाकी अदर समाज के लोग भी आपको सम्मान करेंगे। और यहाँ जब समाज की बात आती है तो नेता और अपना पद भूल जाना चाहिए। मैं एक समाज का सबसे छोटा कार्यकर्ता हूँ, ऐसी भावना मन में लेकर हमको समाज के लिए आगे आना चाहिए। अभी समाज के बहुत सारे और ऐसे कार्य हैं जो हम लोगों को आगे ले जाने। आज मैं देखता हूँ कि अगर सबसे गरीब समाज को देखा जाए तो मुस्लिम और दलित समाज माना जाता है, जो उनके पास वो है, लेकिन जब कहीं भीख जुटाने की या किसी कार्य को करने की बात आती है तो वो समाज की संख्या सबसे ज्यादा होती है। और हम जो समाज में सबसे धनी और अमीर माने जाते थे वो 4 लोग आते हैं। तो आज जो है लोकतंत्र का जमाना है, लोकतंत्र में हर आदमी को जुड़ना हो। हमारा समाज जुड़ता क्यों नहीं है, उसका कारण यही है कि मैं लोगों के अंदर, हमारे समाज के सभी आदमियों के अंदर मैं शब्द की एक भावना है, तो मैं शब्द को छोड़कर हम शब्द के साथ आगे बढ़िए। इसी के साथ में प्रार्थना प्राणी को ध्यान देता हूँ सभी लोग। आणि आपल्या समाजासाठी येणे अभिमानाची गोष्ट आहे। आपण सगळेजण एकत्र आल्यामुळे हा आर्थिक विकास महामंडळ आपल्याला भेटला। असंच आपण जर एकत्र राहिलो तर आपण पुढच्याही मागण्या आपण मान्य करू शकतो। आणि या सर्वजणांनी एका व्यासपीठावर एकत्र यायचं, हेवे दावे बाजूला ठेवायचे। हे सर्वांना माझे सगळेजण नेते आहेत ते घरी बसा, पण समाजासाठी एकत्र या, माझी ही विनंती आहे। आणि महाराणाजीचा पुतळा आहे, आपण कमीत कमी 35 वर्षापासून मानत आहोत। आम्ही अगोदर इथं जर जयंती साजरी केली 77-78 ला पहिली जयंती साजरी केली, वसंत नरोडे पाटील हे अध्यक्ष होते। आम्ही फक्त 11 जण होतो। संभाजीनगर ट्रक मधून वाईल खाली करत तेव्हा आम्ही जयंती साजरी केली आणि 2-2 रुपयाचं स्टिकर आम्ही मोटरसायकलला लावायचो, 2 रुपये जमा करायचो। ते राठोड म्हणून नाही, सुभाष राठोड म्हणून एक इंजिनियर होता BNC मध्ये। पैसे तो किसको मांगने जाते, लेकिन हम ये स्टिकर दे महाराजांचं स्टिकर आम्ही 2-2 रुपये अजूनही जिवंत आहे। तो काही हे नाही, त्या राठोड हे आमचे त्यावेळेचे नेते, त्यावेळेस पासून आम्ही लढत आलो तो आजपर्यंत। आता अध्यक्ष आणि त्याच्यानंतर उपाध्यक्ष, त्याच्यानंतर अर्ज करणारे हे फार असतात, पण त्याचा पाठपुरावा करणारा जो आहे तो प्रथम असतो। ज्यांनी पाठपुरावा केला हे श्रेय त्यांना द्यायला पाहिजे। सगळ्याचं श्रेय आहे, सगळ्या समाजाचं श्रेय आहे, परंतु ज्यांनी पाठपुरावा केला ते अग्रेसर। महाराणा प्रताप
मजबूत केलेला आहे। त्यासाठी आज आम्ही सगळे बांधव इथे समाज बांधव इथे आलेलो आहोत। तर मनापासून सर्व समाज कित्येक वर्षाचा आमचा लढा होता पुतळ्यासाठी आणि आर्थिक विकास मंडळ, ज्याने आमच्या समाजाचा सर्वांगीण असा विकास आता खऱ्या अर्थाने होईल अशी अपेक्षा आहे। आताच केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की वाडी तांड्यावर जे जे काही आमचा मागा असलेला जो समाज आहे त्याला खऱ्या अर्थाने मदत होणार आहे आणि जे विद्यार्थी परदेशात आणि हाय एज्युकेशन साठी इच्छा आहे त्यांना सुद्धा ह्या आर्थिक विकास मंडळाचं मदत होणार आहे सर्व समाजाला। त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे आणि सर्व समाज बांधवांचं अभिनंदनही करते, धन्यवाद करते। थँक्यू। त्या अनुषंगाने मी एकच गोष्ट सांगू शकते की जी महाराणा प्रतापांसाठी जो मेळावा स्थापन केला होता आणि त्या मेळाव्यामध्ये ज्या राजपूत बांधवांनी एकी दाखवली त्याचाच परिणाम हा आहे आणि त्यामुळेच आपल्याला एक एक वस्तू एक एक गोष्टी पूर्ण होत आहेत। जणू काही महाराणा प्रताप उद्यानामध्ये महाराणा प्रतापांचा पुतळा स्थापन झालेला आहे, आर्थिक महामंडळ झालेलं आहे। तशाच आपण मेळाव्यात ज्या मागण्या मागितल्यात त्या पूर्ण होतील ही आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो। तसंच महत्वाचं म्हणजे राजपूत भामटा हा जो शब्द भामटा होता तो काढण्यासाठी आम्ही मागणी केली होती, तोही सरकारने मान्य करावा आणि भामटा हा शब्द काढून सर्वांना सरसगट जी काही त्यांची आम्हाला राजपूत बांधवांना ज्या योजना आहेत भामटा समाजामुळे भामटा हा शब्द लावल्यामुळे ज्या गोष्टी मिळत होत्या भामटा शब्द न लावताही त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे हीच मी विनंती करते। आणि भामटा समाजाकडे खरं म्हटलं ना राजपूत भामटा हा शब्दच का आलेला आहे का आमचे लोक वाडी वस्ती जंगलात राहत होते, त्यामुळे लोक बोलताना ज्या समाजातले होते त्या समाजातले लोक म्हणायचे की बुवा भामटा हा शब्द हा आम्हाला नकोच आहे सगळ्यात पहिले। कारण आता जर समाजातले लोक जर बघितले तर इतक्या वरिष्ठ आणि चांगल्या ठिकाणी राजपूत समाज जो प्रगत झालाय, आधी मागासलेला म्हणत होते आता प्रगत आहे आणि राजपूत समाज हा इतर समाजालाही मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करत आहे। त्यामुळे राजपूत समाजाचा भामटा हा शब्द काढावा हीच विनंती सरकारला करतो आणि सगळ्यांना आम्ही राजपूत समाजातर्फे सरकारची खरंच अभिनंदन मानतो की आम्हाला तुम्ही एवढं मोठं कार्य जे आम्ही 25 वर्षापासून 30 वर्षापासून कोणी ना कोणी खारीचा वाटा, चिमणीचा वाटा, वाघाचा वाटा, सिंहाचा वाटा करून इथपर्यंत आम्ही आलोय आणि आम्हाला पुतळा आणि महामंडळ स्थापन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करून आम्हाला ते दिलं त्याबद्दल धन्यवाद। इथे महाराणा प्रतापांचा पुतळा जो अश्रूढ पुतळा पाहिजे होता त्याच्यासाठी जे 25 वर्ष 35 वर्षापासून लढा चालू होता आणि आताचे जे सरकार आहे त्यांनी हे आमचं सगळ्यांचं राजपूत समाजाचं मान राखून जे आमच्या सगळ्यांच्यासाठी हा पुतळा जो आहे अश्रूढ तयार केला आणि आमची जे मागणी होती ती मान्य केली त्याबद्दल मी सरकारचे पण आभार मानते आणि आमच्या समाजाचं आणि सरकारचं अभिनंदन करते आणि आमच्या समाजाचं पण अभिनंदन करते। जय हिंद जय महाराष्ट्र। चंदा राजपूत छत्रपती संभाजीनगर या मीडियाद्वारे मी आपल्या ज्या लाडक्या आमदार आहेत चिखलीच्या श्वेताताई महाले यांना आमच्या सकल राजपूत महिला तर्फे फार फार धन्यवाद त्यांना मी हे करते की ताईंनी फार पुढाकार घेतला। त्यांच्या पूर्ण पुढाकाराचा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवरती अपडेट येत होता। ताईंनी जी ह्या आर्थिक विकास मंडळासाठी प्रयत्न केलेले आहे तर पूर्ण आमच्या सकल राजपूत महिलातर्फे मी फार त्यांचे धन्यवाद करते। आणि हे जे सर्व काही आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलंय सरकारने याच्या अगोदर पण जे पण सरकार असेल तिथून पण सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेमध्ये ठराव त्याचा पुढाकार याच्यासाठी मी जेवढे पण पुढारी ज्या पक्षाचे असतील आणि आज जो फायनल निर्णय झालेला आहे आताच्या सध्या सरकारमध्ये त्या सगळ्या नेत्यांचं आणि मंत्री महोदयांचं मी फार फार सकल राजपूत समाजातर्फे फार फार धन्यवाद मानते। आणि याचं कारण हे आहे मार्फत एकत्र आला होता त्याचीच ही एकीची ताकद आम्हाला मिळालेली आहे। असंच मी सकल राजपूत समाजाला म्हणेन की तुम्ही नेहमी असंच एकत्र या। राजपूत एक हे राजपूत एकता जिंदाबाद।
नमस्कार, जय राणा. मी अंजली कोकुले, छत्रपती संभाजीनगर. आज इथं ज्ञानोप प्लेस मध्ये सगळे सकल राजपूत समाज बांधव इथं आज जमलेले होते. आज या जमण्याचा एक उद्देश हा होता की आज आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र शासनाने राजपूत समाजात आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली आणि त्याचबरोबर महाराणा प्रताप शूरवीर महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ पुतळ्याचंही लवकरच अनावरण होणार आहे. या दोन्ही गोष्टीला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली याबद्दल मी सकल राजपूत समाजातर्फे खूप खूप त्यांचे आभार मानते, धन्यवाद देते. आणि असेच पुढेही राजपूत समाजाला नेहमी त्यांनी प्रोत्साहित करून त्यांची नेहमी जे मागण्या आहेत त्या पूर्ण करत राहू. आम्ही या महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती करतो की प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्या सोबत उभं राहणार आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत राहणार आहे. त्याचप्रमाणे शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरही लवकर होणार आहे. आणि यासाठी जे सगळ्या सकल बांधवांनी, सकल राजपूत समाज बांधवांनी जे कष्ट केले आहेत, हे ज्यांनी कष्ट केले आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय राणा. और वो आज का आयोजन कैसा है, क्या काय के बारे में आयोजन था जी? अरे आज का आयोजन जो है, अपनी जो 1.5 साल 2023 में अपने जो समाज का महामेला हो लिया था, हाँ, उसमें अपनी कुछ सरकार के सामने एक 12-13 मांगनी रखा था अपन ने. तो उसमें से अपने जो सबसे बड़ी मांगनी थी, वीर शिरोमणि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडल की स्थापन करो करके. तो अभी 24 सितंबर को माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब कैबिनेट बैठक में उन्होंने निर्णय लिया और उसकी घोषणा किया है कि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडल स्थापन किया उन्होंने, और उसके लिए 50 कोटी का आर्थिक बजट रखा हुआ है. अच्छा, ये कब देने वाले हो उसमें फिर महामंडल में? अभी महामंडल तो ये किया, अभी उसका जीआर पास होता है. अभी कल भी कैबिनेट की मीटिंग है, कैबिनेट मीटिंग में जीआर पास हो जाएगा. जीआर पास होने के बाद अगला जो भी आएगा, यही सरकार या कोई भी आमदार उनको देना है. अभी एक बार किसी ने भी डिक्लेयर किया तो अभी आचार संहिता लगने में, आचार संहिता अगर 1 महीना नहीं लगी तो उसके पहले भी हो जाएगा, निधि आ जाएगा. और वो ये पुतला भी दिख रहा है महाराणा प्रताप अश्वरूढ़ पुतला, इसका भी कब होने वाला है ओपनिंग वगैरह उद्घाटन? ये जो अश्वरूढ़ पुतला अपना यहाँ पे खड़ा है महाराणा प्रताप जी का, इसके लिए हम राजनाथ सिंह जी की अपॉइंटमेंट की मांग कर रहे हैं. वो उनकी अभी डेट मिली नहीं, उनकी डेट मिल अभी. और लक्ष्यराज सिंह जो महाराणा प्रताप के वंशज है, उनकी तारीख मिली हुई है. वो बोली मेरे को 2 दिन पहले बोलो, हम संभाजीनगर में जरूर आएंगे. पुतले गुड़ करीब कितने दिन में होगा ये? एक 10 या 11 दिन में हो जाएंगे ऐसा लग रहा है. और दे रहा कोई? हाँ, समाजाला आर्थिक विकास महामंडळ भेटलं त्याबद्दल सर्व समाजाचे अभिनंदन करतो. या आर्थिक विकास महामंडळ भेटण्यामध्ये आमदार श्वेताताई महाले, आमदार जयकुमारजी रावल, आमदार किशोरप्पा पाटील आणि नारायण कुचे आणि समस्त आपल्या समाजाचे लोकप्रतिनिधी तसेच बाहेरील सुद्धा लोकप्रतिनिधी यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे. आणि हे आर्थिक विकास महामंडळ या मेळाव्याच्या जो आपण सर्व समाजाने मिळून एकत्र मेळाव्यातून जे एकत्र संघटितपणे दाखवलं त्याचं हे फलित आहे. आणि यापुढे सुद्धा आपल्याला आर्थिक विकास महामंडळ भेटल्यामुळे समाजाचा विकास होईल, मुलांना शिष्यवृत्ती भेटेल, बाहेर जाण्यासाठी मुलांना वाव राहील त्याच्यातून, आणि समाजाचा फार मोठ्या प्रमाणात उन्नती होईल. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान आपले सीएम साहेब एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही डिप्टी सीएम साहेब आणि अतुलजी सावे साहेब या सर्वांनी केलेलं आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी कौर भाऊच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरमध्ये सर्वांना पेढे भरून सर्व समाजाला हा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. बोलो महाराणा प्रताप की जय, शूरवीर महाराणा प्रताप की जय, हिंदू सूर्य कुलभूषण महाराणा प्रताप की जय, क्रांति सूर्य महाराणा प्रताप की जय, राणा की जय बोलो, सम्राट की जय बोलो, राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो. बोलो महाराणा प्रताप की जय, शूरवीर महाराणा प्रताप की जय, हिंदू सूर्य कुलभूषण महाराणा प्रताप की जय. भगवान शिव ना होते तो कैलाश नहीं होता.
प्रभु राम नहीं होते तो हनुमान दास नहीं होता, सूरज नहीं होता तो प्रकाश नहीं होता और राजपूत नहीं होते तो इतिहास नहीं होता। या अशा ऐतिहासिक शहरात आज या ठिकाणी समस्त राजपूत बांधवांच्या वतीने, समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी धन्यवाद मानण्यासाठी सर्व राजपूत समाज जमला होता। नुकतीच 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीत महाराणा प्रताप यांचं आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मागच्या अनेक वर्षाची समाजाची मागणी होती आणि त्या निमित्तानेच मागच्या वर्षी समाजाचा महामेळावा या संभाजीनगर ऐतिहासिक शहरात झाला होता आणि त्या मेळाव्यात माननीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळांनी समाजाला शब्द दिला होता, येत्या वर्षभरात राजपूत समाजाच्या विकासासाठी आणि जे दुर्बल घटक आहे आणि समाजाच्या उन्नतीसाठी महाराणा प्रताप यांच्या नावाने आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी समस्त राजपूत बांधव जमले होते। या कार्यक्रमाला येऊन गेलेले आदरणीय अतुलजी सावे साहेब कॅबिनेट मंत्री, त्याचप्रमाणे खासदार कराड साहेब हे सुद्धा उपस्थित होते। सर्वांचं या समाजाच्या वतीनं मंत्रिमंडळाचं आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि समस्त मंत्रिमंडळाचं त्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय का मागच्या अनेक वर्षापासून संभाजीनगर शहर ऐतिहासिक शहरात महाराणा प्रताप यांचा आशिवडूर पुतळा या ठिकाणी उभा राहावा यासाठी सुद्धा मंत्रिमंडळाने आपल्याला या ठिकाणी पुतळा दिलेला आहे आणि या पुतळ्याचं अनावरण नुकत्याच काहीच दिवसात या ठिकाणी होणार आहे। तर मी या निमित्ताने सर्व राजपूत समाजाला आवाहन करेल, आपल्या महाराणा प्रताप यांच्या आशिवडूर पुतळ्याला याचं उद्घाटन आणि या पुतळ्याचं विमोचन येत्या काही दिवसातच होणार आहे। तर राजपूत समाजाने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि समाजाची एकजूट त्या ठिकाणी दाखवावी ही मी समस्त राजपूत बांधवांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातील तमाम राजपूत बांधवांना विनंती करतो। आणि हे जे आर्थिक विकास मंडळ या ठिकाणी जे गठीत केलेलं आहे त्याचा शासन निर्णय सुद्धा येत्या 1-2 दिवसात निघणारच आहे आणि तो निर्णय निघाल्यानंतर ह्या आर्थिक विकास मंडळाचं मुख्यालय सुद्धा या संभाजीनगरमध्येच राहणार आहे। तर याचा अत्यंत आनंद ह्या संभाजीनगरच्या समस्त राजपूत बांधवांना झालेला आहे आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी हा राजपूत समाज या ठिकाणी उपस्थित झाला होता। शेवटी काही घोषणा वगैरे? शूरवीर महाराणा प्रताप की जय, शूरवीर महाराणा प्रताप की जय, क्रांती सूर्य महाराणा प्रताप की जय, क्रांती सूर्य महाराणा प्रताप की जय। धन्यवाद। जय श्री राम, जय राणा। अपने दैवत जो वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह का पुतला कैनॉट प्लेस सिडको यहाँ पर उसके उद्घाटन के लिए जो भी तैयारी शुरू हो रही है, तो मेरा सब समाज के तरफ से एक आह्वान है कि ये उद्घाटन के लिए अपने सबके चाहते हिंदू सम्राट योगी जी को उद्घाटन के लिए और राजनाथ सिंह जी को उद्घाटन के लिए बुलाया जाए, ये मेरी सबको विनंती है।